हडप्पा संस्कृतीचे जे शहरं होते त्यांनी काय काय घडवले, या त्यांच्या राहणीमान कसं होतं, आणि हे पूर्ण दालनात त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी बघायला भेटतील. येथे तुम्हाला रामायणातील कलाकृती बघायला भेटेल. अतिशय सुंदर अशी प्रकारे इथे वेगवेगळ्या तुम्हाला स्कल्स बघायला भेटतील. मगर असो, सुकर असो, करून आणलेले हे शिलालेख तुम्हाला येथे बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एकटा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय मुंबई. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, तर ह्यालाच आपण आज व्हिजिट करणार आहोत आणि एक्सप्लोअर करणार आहोत. तर ह्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला येत असाल तुम्ही, तर तुम्हाला चर्चगेट या CST स्टेशनवरून तुम्ही येऊ शकता. वॉक इन हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावर हे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे आहे. ह्या वास्तू संग्रहालयाच्या एंट्रीबद्दल बोललं गेलं तर या वास्तू संग्रहालयाची जी एंट्री फीज आहे ती इंडियन सिटिझनसाठी 200 रुपये आहे 15 वर्षावरील, आणि त्यानंतर त्याचबरोबर जे परदेशातील व्यक्तींसाठी 500 रुपये असे. तर वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार वेगवेगळे तिकीट्स आहेत. तर आपण ऑलरेडी तिकीट घेतली आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. त्या पहिला मी तुम्हाला या संग्रहालयाबद्दल थोडी माहिती देतो. तर हे वास्तू संग्रहालय आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे 1922 मध्ये बांधण्यात आलं. 1922ला जेव्हा हे म्युझियम स्टार्ट झालं तेव्हा या म्युझियमचं नाव प्रिन्स ऑफ चार्ल्स म्युझियम असं होतं. तर त्यानंतर 1998 साली त्या नावाचं परत एकदा नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असं करण्यात आलं. तुम्हाला वेगवेगळी वास्तुकला, शिल्पकला, हडप्पा संस्कृती, वेगवेगळी तुम्हाला कलालेख, वेगवेगळ्या तुम्हाला संस्कृती बेसिकली इथे बघायला भेटतील. तर चला मग आता आपण आत जाऊया आणि एक्सप्लोअर करूया छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाला आणि भेटूया आतमध्ये. तर चला मग. तर आता आपण आतमध्ये म्युझियमच्या तर हडप्पा संस्कृतीमधील जी घरे आहेत त्यांची ही रचना आहे इथे. तर ते तुम्हाला हडप्पाकालीन व्यापार व्यवस्था कशी होती ते पण तुम्हाला बघायला भेटेल. इथे प्राचीन संस्कृतीबद्दल तुम्हाला बघायला भेटेल. प्राचीन संस्कृती, इजिप्शियन, हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृतीचे जे शहरं होते त्यांनी काय काय घडवले, या त्यांच्या राहणीमान कसं होतं आणि ते काय वापरायचे त्याबद्दल इथे तुम्हाला त्यावेळी ते जे हार वापरायचे ते असोत, या अशी वेगवेगळी कलाकृती तुम्हाला इथे दिसेल. ही तुम्हाला हडप्पा संस्कृतीची वेगवेगळी भांडी आणि तुम्हाला इथे शिलालेख आहेत तुम्हाला बघायला भेटतील इथे. हे वेगवेगळ्या किल्ल्यांवरून आणलेले हे शिलालेख तुम्हाला येथे बघायला भेटतील. तर हा जो शिलालेख आहे हा नाशिकवरून आणलेला शिलालेख आहे. तसाच हा रत्नागिरीतील अंजनवेल ह्या किल्ल्यातील शिलालेख आहे.
हा कर्नाटकाच्या किल्ल्यातून आणलेला शिलालेख तुम्हाला बघायला भेटेल. बेळगाव किल्ल्यामधील असे 7-8 शिलालेख ते शांतीनाथ अशी वेगवेगळी तुम्हाला कलाकृती तुम्हाला याच्या महादेवाच्या अशा वेगवेगळ्या प्रतिमा एका शिल्पात तुम्हाला बघायला भेटतील इकडे. त्याचबरोबर तुम्हाला गौतम बुद्धांचे इथे खूप सारे वेगवेगळे शिल्प इथे तुम्हाला दिसतील. सगळे तर कव्हर नाही करू शकत, पण असे वेगवेगळे तुम्हाला शिल्प दिसतील माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल. इथे तुम्हाला काळ्या दगडामध्ये गणेशाचे शिल्प कोरलेले दिसेल. तसेच इकडे पण तुम्हाला गणेशाच्या वेगवेगळ्या जे शिल्प आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. गौरीपाठ, लक्ष्मी नरसिंह, आपण पूर्ण फ्लोअर एक्सप्लोअर केलाय. आता आपण वरच्या फ्लोअरवर जाऊया आणि वरच्या फ्लोअरवर तुम्हाला काय काय बघायला भेटेल ते बघूया. आता आपण हे सगळं फर्स्ट फ्लोअर तुम्हाला हडप्पा संस्कृती, जैन शिल्प, बौद्ध शिल्प, वरच्या फ्लोअरला जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. आता आपण वरच्या फ्लोअरवर चालू. फर्स्ट फ्लोअरवर काय काय आहे ते आपण आता एक्सप्लोअर करणार आहे. समोर तुम्हाला अशी वारली पेंटिंग बघायला भेटेल. विठ्ठलाची पेंटिंग बघायला भेटेल आणि तशाच प्रकारे नवनीत कृष्ण, भारतीय लघुचित्रकला या दालनामध्ये आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लघुचित्रे आहेत ती बघायला भेटतील. भारतीय लघुचित्रकला असं तुम्हाला ते गद्य आणि पद्याने
छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिचित्र, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ भारतीय टपालने काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही एकदा तरी हे व्हिजिट केलंच पाहिजे. भारतीय लघुचित्रकला दालनातून बाहेर जाऊन दुसरीकडे काही एक्सप्लोअर करूया. नेचर पेंटिंग्स, वेगवेगळे टूल्स तुम्हाला बघायला भेटतील इथे पुरातन काळातले. तुम्हाला इथे हे जे चित्रण दिसतं हे एक लायब्ररी जी आहे मुंबईतली त्यातून पहिल्याचे हे चित्रण तुम्हाला बघायला भेटेल. आणि खालीच तुम्हाला पोस्ट कार्ड बघायला भेटेल. एक गेट ऑफ इंडिया, क्रॉफर्ड मार्केट, अशी जी वेगवेगळी मुंबईतील जी ठिकाणं आहेत त्यांचे इथे तुम्हाला तसे तुम्हाला इथे हे जे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आहे तेही तुम्हाला येथे कले एलिफंटा केव्स मधील जुनी चित्रे तुम्हाला इकडे, ही सगळी जी चित्रे आहेत ते एलिफंटा केव्सची आहेत. आता आपण हिमालयन काळ्या दालनात आलो तर ही आपल्याला बौद्ध विहार म्हणजे अशी मॉनेस्ट्री असतात त्या प्रकारचं आपल्याला इथे बघायला भेटेल. नेपाळमधील भैरवांची ही मूर्ती आहे. अशी ही लामा समूहाची कलाकृती आहे. तसेच तुम्हाला येथे कोकला महल तिब्बत मधील हे चित्र तिथे तुम्हाला अद्भुत अशी नटराज नृत्य देवताचीही तुम्हाला ती बघायला भेटेल. अतिशय सुंदर अशी इथे दश अवतार बद्दल इथे खाली इन्फॉर्मेशन ही दिली आहे तेही तुम्ही बघू शकता. असे दश अवतार सेकंड फ्लोअरवर आलोय आणि समोरच आपल्याला खांद्यावर फुलदाणे घेतलेला अशी कलाकृती बघ.
चिनी भांडी माझ्या मागे, तशी ही चिनी कलाकृती आणि तिकडे आपण बघितलेली पाठीमागे ती जपानी. आणि आता आपण या म्युझियमच्या सेकंड फ्लोअरवर आहे. जैन कलादालन आणि होतं, त्याच प्रकारे वारली पेंटिंग्स आणि होतं. आणि आता आपण सेकंड फ्लोअरवर आहे, इथे आपण चिनी आर्ट गॅलरीला फिरून आलोय. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलदाण्या, तसेच हे प्याले. आता आपण सर दोराबाई टाटा यांच्या गॅलरीमध्ये आलोय. या सर दोराबजी टाटा गॅलरीमध्ये तुम्हाला माझ्या पाठीमागे भेटता या युरोपियन पेंटिंग्स आहेत या दोराबजी टाटा गॅलरीमध्ये. आणि त्या काळची तुम्हाला अवजारे, त्या काळच्या तलवारी, भाला आणि हे सगळं तुम्हाला दानपट्टा आणि सगळं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्या काळातील गदा, कुऱ्हाडी, ढाल, अंजिरा, ढाली, काट्या, लढाईच्या म्हणजे जे जे वापरण्यात यायच्या ते सगळं येथे आहे. वारी, हस्तिदंत, हे पूर्ण दालनात या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी बघायला भेटतील. या साईडला तुम्हाला गन्स, आता आपण सर रतन टाटा यांच्या गॅलरीमध्ये आलोय. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कला बघायला भेटेल. आणि समोर तुम्हाला सर रतन टाटा यांचा स्टॅच्यू तुम्हाला बघायला भेटेल, मूर्ती. म्हणजे दोघं जे युरोपियन्स आहेत हे लोक चित्र काढत आहेत, पेंटिंग. आता आपण नॅचरल हिस्ट्री सेक्शन मध्ये आलो आहे. फ्लेमिंगो, असं हे पूर्ण बर्ड सेक्शन आहे. त्यामुळे जितक्या हरणा, हत्ती आहे मध्ये हे गॅप असल्यात, पण असं बघितलं तर असं वाटतं की खरंच आपण कोणत्या तरी जंगलामध्ये आलो आहे. प्रकारे ते वेगवेगळ्या तुम्हाला स्कल्स बघायला भेटतील. मगर असो, सुसर असो, काकीन, गाली, सिंह, प्रत्येक प्राण्याचे तुम्हाला इथे स्कल्स. मार्मोट,
डॉल्फिन. चार सेक्शन आहे जिथे तुम्हाला प्राणी, ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला प्राणी आणि बघायला भेटतात. तिथे हा तुम्हाला बघून वाटेल की असा खराचा रानगाव आहे ते उभा आहे करून जसा बघतोय. आणि त्या बाजूला अशी मंकीज बघायला. तर आता आपण हे दोन्ही सेक्शन फिरलोय, तर आता आपण या सेक्शनमधून बाहेर जाऊया. ऑलमोस्ट आपण हे सगळे म्युझियम फिरलोय, तर आपण या म्युझियममधूनच आपल्याला बाहेर जावं लागेल, कारण की पूर्ण म्युझियम हे आपले फिरून झाले, 3 फ्लोअर झाले फिरून. आणि आता आपण हे बर्ड अँड ॲनिमल सेक्शन जे होता बेसिकली नेचर सेक्शन तेही फिरलोय. तर आता आपण बाहेर जाऊया. चला तर मग गाईड, आता आपण ह्या म्युझियमचे सगळे फ्लोअर्स फिरलोय, सगळे कलाकृती आपण वेगवेगळ्या स्तूपांमध्ये कलाकृती बघितल्या आहेत. तर आता हा व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया अशाच एका नव्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या एकटा ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलला. आणि भेटूया अशाच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर गाईज.